हिंगोलीमधून हिंगोलीमध्ये रोजगार हमीच्या कामातून बांधण्यात आलेला रस्ता चक्क गायब झालाय। हो, हे खरं आहे। येथील माथा सुकापूर हा रस्ता बांधण्यात आल्याची कागदोपत्री नोंद आहे। तसंच त्या बांधकामाच्या बदल्यात 24 लाख रुपयांचं बिल देखील उचललंय। मात्र कागदोपत्री असलेला हा रस्ता मात्र प्रत्यक्षात येथे दिसत नाहीये। त्यामुळे औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये याबाबत तक्रार करण्यात आली आहे आणि येथील विकास अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी तातडीनं घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात येणार असल्याचं ठोंबरेंनी सांगितलंय। हिंगोलीमधील घटना आहे। रोजगार हमीच्या कामातून बांधण्यात आलेला रस्ताच चक्क गायब झालेला आहे। या रस्त्यासाठीची बिलं देखील मंजूर करून घेतलेली आहे। 24 लाखांचं बिल लाटलेलं आहे, मात्र तिथे कुठल्याही प्रकारचा रस्ता नसल्याचं दिसून येत आहे। तर विकास अधिकाऱ्यांकडून या संबंधीची चौकशी सध्या सुरू आहे। आम्ही हे रोजगार हमी कुठलंही काम केलेलं नाही। फक्त आमचे बँकेचे खाते म्हणून आधार कार्ड नाही लिहितं, या नावाखाली दुसऱ्याचं नाव टाकून हे असे पैसे उचलण्यात आले। हो, आमचं काय तिथं कार्ड नाही ना, काय खातं नाही ना, काय नाही, सही नाही ना, काही नाही। आम्ही रोजगार हमीचं काम केलं नाही। आमच्या नावावर कोण पैसे उचलले ते आम्हाला ठाऊक नाही। इथून आपण जर साईट पाहिली तर इथून झालेलं नाही काम, इथून सुकापूरपासून काम झालेलं नाही। मजूरदारांना जे पेमेंट उचललं तर अशा याच्यावर काही कारवाई करणार का? ते आता तपासावं लागेल। इस्टिमेटमध्ये त्याचं लोकेशन त्यांनी काय दाखवलं आणि जे मजूर लावलेले आहेत ते हे म्हणतात 20 किलोमीटरच्या बाहेरचे मजूर आहे। तर आपल्याला कायद्यानुसार 5 किलोमीटरच्या वर मजूर चालत नाही।